नमस्कार मित्रांनो, मी उदय निर्वळ. युनिकॉम कम्प्युटरच्या डिजिटल क्लासरूममध्ये आपले स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओद्वारे एक गोष्ट शिकणार आहोत, म्हणजे बघा, आता सध्याचा जो प्रॉब्लेम चालू आहे की आपण एखादी साईट वापरत असताना काही जाहिराती मध्ये मध्ये येत राहतात किंवा त्याला आपण पॉपअप्स म्हणतो. तर बरंच आपलं काम चालू असताना मध्ये अडथळा बनत राहतात. त्यासाठी आपल्याला ते कॅन्सल करायचे किंवा काढून टाकायचे असतील तरच आपण त्या कशा पद्धतीनं काढायला पाहिजे आपण यात शिकणार आहोत. सर्वप्रथम लक्ष द्या. अगोदर आपण गुगल क्रोममध्ये ही सेटिंग कशी करायची ते बघू. त्यासाठी गुगल क्रोम चालू करा. यामध्ये बघा, मी एका साईटचं नाव टाकतोय. मंठातालुका.com असं मी साईट टाकतोय. या पद्धतीने आपल्यासमोर साईट ओपन झाली, पण हा जो मधला जो भाग दिसतोय तुम्हाला, हा आपल्या साईटचा नाही आहे, हा जाहिरातीचा प्रकार आहे. इथं पहा, तुम्हाला ॲड बाय अँड सेव्ह असं दिसते, क्लोज दिसते. इथं क्लोज केल्यानंतर ही जाहिरात निघून जाते, पण ती कंटिन्यू नेहमी प्रत्येक पेजवरती येत राहते. तर ती आपल्याला कायमची काढून टाकायची. अशामध्ये जाहिराती आपल्याला त्रास देत राहतात. तर ती कायमची काढून टाकण्यासाठी आपण सेटिंग काय करायला पाहिजे, तर आपण हे गुगल क्रोमची सेटिंग बघतोय. तर मित्रांनो बघा, उजव्या साईडला तुम्हाला इथं कस्टमाइज मेनू दिसतो, याला क्लिक करा. यामध्ये सेटिंगमध्ये या. यामध्ये बघा, डाव्या साईडला तुम्हाला हिस्ट्री, एक्सटेन्शन्स आणि सेटिंग दिसतात. तर एक्सटेन्शनला क्लिक करा. एक्सटेन्शन्स जे हा मेनू तुम्हाला दिसतोय, त्या एक्सटेन्शन्सला क्लिक करा. यामध्ये बघा, तुम्हाला बाय अँड सेव्ह हा जो तुम्हाला प्रोग्राम दिसतोय, हा आपल्याला काढून टाकायचा नको आहे हा प्रोग्राम. तर यासाठी आपण एक काम करू शकतो. हा एनेबलचा चेक मार्क काढून टाका आणि वाटल्यास त्याला डिलीट करून टाकू आपण. रिमूव्ह करा. ओके. तर इतक्यावरच आपली सेटिंग होत नाही आहे. तर आपल्याला काय करायचं, आता हे ब्राउझर रिस्टार्ट करायचं, म्हणजे ब्राउझर हा बंद करा. आपण हा ब्राउझर बंद करू. त्यानंतर अजून एक सेटिंग आपल्याला करायची आहे. कम्प्युटरमध्ये जा, सी ड्राईव्हमध्ये जा. यामध्ये बघा, तुम्हाला प्रोग्राम डाटा दिसते. या प्रोग्राम डाटाला डबल क्लिक करा आणि यामध्ये बघा, या ठिकाणी MBLF असं काहीतरी फोल्डर दिसते. तर हे फोल्डर ओपन करा आणि सर्वात शेवटची जी तुम्हाला फाईल दिसते, ही मॅन इफ टेस्ट, ही फाईल जेसन आपल्याला ही डिलीट करायची, ती काढून टाका. राईट क्लिक द्या आणि डिलीट करा. येस करा. आता हा विंडो बंद करतोय आपण. आता परत आपण गुगल क्रोम चालू करू. यामध्ये परत मी साईटचं नाव टाकतोय. मित्रांनो बघा, आता ह्या साईटवरती आपल्याला जाहिराती वगैरे काही दिसत नाहीत, कारण त्या आता सगळ्या निघून गेल्या आहेत. अशाच पद्धतीने आपण गुगल मॉजिला फायरफॉक्सची पण सेटिंग करू शकतो, म्हणजे या त्रासापासून आपण वंचित राहू आणि चांगल्या पद्धतीने काम करू. तर मित्रांनो, असे बरेच काही व्हिडिओ तुम्हाला टेक्निकल सपोर्टचे तुम्हाला मिळतील. तर ते तुम्हाला बघायचे असतील तर आपले www.मंठातालुका.com या साईटवरती जा तुम्ही, आणि तुम्हाला डाव्या साईडला इथे हे बघा, ही साईट ओपन झाल्यानंतर इथं शहरातील माहितीचे जाळे दिसते. तर या ठिकाणी खाली या आणि कम्प्युटर सपोर्ट व्हिडिओ या लिंकला क्लिक करून या लिंकमध्ये तुम्हाला पाहिजे तो सपोर्ट मिळून जाईल. म्हणजे तुम्हाला बऱ्याच काही टेक्निकल प्रॉब्लेम असतील ते तुम्हाला याद्वारे व्हिडिओद्वारे सॉल्व करता येतील. मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला जर आवडला असेल तर याला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.